एका तरुणीवरती गाडी घातली जाते, ती गंभीर जखमी होते, पण या प्रकरणामध्ये पोलीस आरोपीला अटक करत नाहीत। चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात फक्त नोटीस बजावली जाते। खरं तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कलम 307 नुसार गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे, पण तसं न केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवरचा संशय वाढू लागलाय। प्रकरण ठाण्यातलं आहे, जिथं MSRDCचे MD अनिल गायकवाड यांच्या मुलावरती मॉडेलला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। बघूयात या घटनेचे अपडेट घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रात सर्वांसाठी एक कायदा का नाही? अंगावर कार घालून देखील कलम 307 अंतर्गत गुन्हा का नाही? बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्यामुळे अश्वजितला पाठीशी घातलं जातंय। एरवी गंभीर गुन्ह्यात आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी, तोच नियम अश्वजित गायकवाडसाठी का नाही? हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे। MSRDCच्या व्यवस्थापकीय संचालकाचा मुलगा अश्वजित गायकवाडवर मॉडेल प्रिया सिंहने गंभीर आरोप केले। कार खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रियानं अश्वजितवर आरोप केलाय। मात्र अद्याप अश्वजितची साधी चौकशीही झालेली नाही। ठाण्यातील कासरवडली पोलिसांनी अश्वजित गायकवाड आणि त्याचे साथीदार रोमिल पाटील, सागर शेळके या तिघांना नोटीस बजावली। ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे। MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाडांचा मुलगा असल्यानं पोलीस थेट कारवाई करत नसल्याचा आरोपी प्रिया सिंहनं आरोप केलाय। गुन्हा दाखल करण्यात ठाणे पोलिसांनी आधी दिरंगाई केली, मात्र पुढारी न्यूजसह इतर प्रसार माध्यमांनी या प्रकरणी जाब विचारल्यानंतर पोलिसांनी अश्वजितची कार जप्त केली। आता पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली SITची स्थापना करण्यात आली। उसका इन्वेस्टिगेशन तपास कासरवडली पुलिस स्टेशन कर रही है। उस तपास के बारे में माननीय पुलिस आयुक्त साहब ने आज विशेष तपास पथक गठित किया है। विशेष तपास पथक ये तपास के बारे में जितना भी कुछ तांत्रिक और जो भी कुछ साक्षीदार है उसमें सबको तपास करेगा, सब एंगल से, और सब जो चीज़ें इन्वेस्टिगेशन में सामने आएगी उसके बारे में हम डिटेल आगे का इन्वेस्टिगेशन करेंगे। नोंदवलेल्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याचा प्रिया सिंहचा आरोप आहे। मैं सिर्फ एक ही रिक्वेस्ट कर रही हूँ, अभी स्पेशल इन्वेस्टिगेशन का टीम बना है, ये बना है, जो भी है, आई डोंट नो दैट इज गुड फॉर मी और बैड फॉर मी। आई एम जस्ट होपिंग ट्रस्ट। मैं सिर्फ चाहती हूँ कमिश्नर से, मेरी पुलिस, महाराष्ट्र पुलिस, मुंबई पुलिस से, कि प्लीज़ किसी के भी प्रेशर में आकर के मत करिए। जो रियलिटी है उस पर फोकस करिए, जो रियलिटी है उसी को दिखाइए, बिकॉज मेरे को मेंटली बहुत टॉर्चर हो रहा है, बहुत ट्रॉमा हो रहा है। ठाणे पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे, कारण अश्वजित गायकवाड हा भाजपचा पदाधिकारी आहे। मुख्यमंत्री, गृहमंत्री, इस देश के और राज्य के पुलिस कमिश्नर जाकर पूछिए, वो जो भारतीय जनता पार्टी की जो कबूतरे फड़फड़ते हैं ना, ऐसे मुद्दे जब और के होते हैं तो उनसे जाकर पूछिए। गायकवाड कोणाचा मुलगा आहे, काय आहे, त्याचे वडील काय करतात, मला याच्याशी देणं घेणं नाही, त्याला सपोर्ट कोणाचा आहे मला काही माहिती नाही। परंतु या पीडितेला जाणीवपूर्वक हा सगळा गुन्हा तिनं सांगू नये, बोलू नये असा सुद्धा दबाव आणला जातोय। नागपूरला अधिवेशन चालू आहे, निश्चित मी उद्या परवा अधिवेशन 3, 4, 5 दिवस हे पूर्ण आठवड्यात निश्चित हा विषय उचलेल आणि या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करेल। आता या प्रकरणात निष्पक्ष तपास होणार का? मॉडेल प्रिया सिंहला न्याय मिळणार का? कायदा सर्वांसाठी सारखा आहे हे ठाणे पोलीस सिद्ध करणार का? हे आपल्याला पाहावं लागेल। विक्रांत शिंदे आणि निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, ठाणे।